नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी आहे ना, बरेच दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हते, पण फायनली आज बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. आणि आज आम्ही व्हिजिट केलेला भिवपुरी वॉटरफॉल आणि खूप धमाल असा व्हिडिओ आहे. आणि भिवपुरी वॉटरफॉल तर आपण एक्सप्लोअर केलेला आहे, पूर्ण इथपर्यंत कसं पोचायचं ते सुद्धा गाईड केलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि इथे आहे ना आपल्या गावातील एका माणसाबरोबर आपण इथे मासेसुद्धा पकडलेले आहेत. तर ते कसे पकडले ते आणि किती मिळालेत आपल्याला मासे ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भिवपुरी वॉटरफॉलला जाण्यासाठी सेंट्रल लाईनची कर्जत किंवा खोपोली ट्रेन पकडून भिवपुरी स्टेशनला पोहोचायचे होते. त्यासाठी आम्ही सकाळी जरा लवकर निघण्याचा प्लॅन केला, जेणेकरून ट्रेनमध्ये आम्हाला गर्दी कमी मिळेल. त्यासाठी भायखळा स्टेशनवरून आम्ही सकाळी 7:37 खोपोली ट्रेन पकडली. पण इथे अपेक्षापेक्षा वेगळेच झाले. रविवारी फिरायला बाहेर पडलेल्या पर्यटकांची तुफान गर्दी ट्रेनमध्ये मिळाली. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही सकाळी लवकरची ट्रेन पकडा, म्हणजे तुम्हाला गर्दी कमी मिळेल. म्हणजे आहे ना, आम्ही आता 1 नंबर प्लॅटफॉर्मला उतरलो आणि 1 नंबर प्लॅटफॉर्मवरती उतरून आम्ही राईट साईडला बाहेर आल्यानंतर आहे ना इकडे मागे नाही तर आम्ही तो रिक्षा करून आहे ना, म्हणजे आपल्याला स्पॉटवरती जायला अर्धा तास म्हणजे वॉकिंग डिस्टन्स आहे. तो आम्ही रिक्षाने जाणार आहोत. आणि इकडे शेअरिंग वाटतं 20 रुपये आहे. किती वॉटरफॉल? 6 जण. हां किती येतात? किती बोलले ते? 20 रुपये. 20 रुपये. ओके. मंडळ आहे ना, आता आपल्याला उमरोली गावाच्या इथे ना आपल्या रिक्षावाल्या काकाने ना सोडलं आहे. आणि इथून बघा मागे माझा एक रस्ता दिसतो. या रस्त्याने तर आपल्याला चालत जायचं आहे. बघा का इथून किती वेळ लागेल? हो बघा, किती वेळ लागेल चालत जायला? इथून 10-15 मिनिटं लागते. 10-15 मिनिटांनी चालायचं आहे. ओके. आपल्याला रिक्षाने इथे यायला आहे ना जवळजवळ 10 ते 15 मिनिटं लागली. आणि आपल्याला 20 रुपये शेअरिंग घेतली. आणि आता इथून आपल्याला परत 10 ते 15 मिनिटं चालत जायचं आहे. वॉटरफॉलकडे बघा मागे आपल्याला ना आपला वॉटरफॉल दिसतोय. तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही. बघा पुढे तर आपल्याला तिकडे जायचं आहे. आणि आपल्याला बरं 10 मिनिटं तरी आपल्याला चालत जायचं आहे. मंडळी आहे ना, इकडे बघा मी 2 ठिकाणी असं पाहिलं. इकडे एक गावामध्येच आहे ना, ह्या उमरोली गावामध्येच आहे ना, इकडे तुम्ही घरामध्ये बॅग ठेवू शकता किंवा इथे चेंजिंग रूमसुद्धा तुम्हाला मिळतील. तर आपण याचे चार्जेस पण विचारूया कसे आहेत ते. काही आपले बॅग वगैरे ठेवायचे किती रुपये चार्जेस काय आहेत? एक बॅगचे 20 रुपये. आणि चेंजिंग वगैरे करायचे एक टायमाचे 10 रुपये. म्हणजे टोटल 30 रुपयाचा खर्च तुम्हाला येणार आहे. इथून किती वेळ लागेल वरती जायला? किती वेळ लागेल वर जायला? 10 मिनटं. तर इथून आहे ना आता आपल्याला 10 मिनटं अजून वर लागणार आहेत जाण्यासाठी. सो चला, नागेश वगैरे पुढे गेलेत. 25 ते 30 मिनटं ट्रेक केल्यानंतर आपण फायनली आता आहे ना पोचलो आहे भिवपुरी वॉटरफॉलच्या इकडे. पाणी तर फार नाहीच आहे, कारण 2 दिवस इकडे पाऊसच नाही पडलेला आहे. पण ठीक आहे, आपण भिजू शकतो, एन्जॉय करू शकतो, एवढं पाणी आहे. आणि बघा इकडे ना ऑलरेडी बरेच जण एन्जॉय करत आहेत त्यांच्या ग्रुपमध्ये. आपण थोडा वरती जाऊया आणि वरती जाऊन थोडी आपण एन्जॉय करूया. सो फायनली ना आपण एकदम वरच्या टोकाला पोचलो आहे, जिकडे हा धबधबा पडतो आहे. पाणी कमी आहे त्याच्यामुळे रिस्क पण कमी आहे, कारण अजून पाऊस पाहिजे तसा पडलेला नाही आहे ना, त्याच्यामुळे पाणी खूप कमी आहे. पण ठीक आहे, आपण इथे एन्जॉयमेंट करू शकतो, मजा करू शकतो. सो आता आपण आहे ना चेंजिंग करून झालेलं आहे आणि आता आपण पाण्यामध्ये जाणार आहे. नाग्या बघा, नाग्याने सुरुवात केली पाण्यामध्ये जायला. इकडे बरेच जण आलेले आहेत. संडे असल्या कारणाने बऱ्यापैकी गर्दी आहे. पाऊस नाही आहे त्याच्यामुळे वाटलं नव्हतं की एवढी गर्दी होईल, पण आहे, बऱ्यापैकी गर्दी आहे. खालीसुद्धा आहेत लोक. हे एकदम शेवटचं टोक आहे या वॉटरफॉलचं. तर बघा नागेश तिकडे आता पोचलेलं आहे. तो चालला आहे आंघोळी करायला. तो फायनली आता आपण आहे ना पाण्यामध्ये चाललो आहे. नागेश आणि साहिल ऑलरेडी गेले पाण्यामध्ये. तो आता आपण चाललो आहे.
चालू हो तो फायनली आपली एन्जॉयमेंट सुरू झालेली आहे. साहिल आहे, नागेश आहे, संकेश आहे. मस्त भिजतोय, आंघोळ करतोय पाण्यामध्ये. या गरमीनंतर फायनली अंगावरती थंड पाणी घेताना ना फुल मजा येते. तर बघा शूटिंग बघा डायरेक्टला. हे काय जम टाकतोय कडप्पा. हे उलटा करावं लागेल ना. हे जय टोपी काढ, टोपी काढ. आता ना दुपारचे 12 वाजून गेलेत आणि आम्ही बघताय खूप सारी ना इकडे गर्दी झाली आहे. म्हणजे इकडे वरच्या स्पॉटवरती सुद्धा खूप गर्दी झाली आहे. आता आम्ही खाली चाललो आहे. म्हणजे खाली सुद्धा आपल्याला अजून एन्जॉय करायचं आहे, पाण्यामध्ये आंघोळ करायची आहे. खाली सुद्धा जागा आहे, तिकडे जाऊया, तिकडे थोडा एन्जॉय करूया. किती रुपये? 30 रुपये घेतले. तर इकडे जय, श्रुती, संकेश ऑलरेडी मके खात आहेत. दुपारचे 12:30 वाजलेत आणि सगळ्यांनाच पाण्यामध्ये आंघोळ करून भूक लागली. सो सगळ्यांनी नाश्ता करायला घेतला आहे, आपण सुद्धा घेऊ. मस्त थंडगार पाण्यामध्ये आंघोळ केल्यानंतर आहे ना आम्ही मका घेतला. दुपारचे 12:30 वाजलेत. आज पाऊस पाहिजे होता ॲक्च्युली, पण पाऊस नाही आहे. जर पाऊस असता ना तर अजून खूप मजा आली असते. आणि थंडगार पाण्याने आंघोळ केल्यानंतर आहे ना गरमागरम मक्याची मजा काही वेगळीच आहे. सो लेट्स एन्जॉय. आता आम्ही खाली चाललेलो, परतीला का प्रवास करत होतो आम्ही. तर इकडे आहेत ना हे बघा काका, इकडे बघा हे काका आहेत ना मासे पकडत होते. त्यांनी बघा इकडे मासे पकडलेत, 5-6 मासे पकडलेत. सो ना आम्ही पण त्यांना जरा हेल्प करतोय. तर इकडे ना पाणी कमी आहे. तर तिकडे नागेश बघा ढोप उपसण्याचा प्रयत्न चालला आहे आणि मच्छी पकडण्याचा प्रयत्न चालला आहे. या एवढ्याशा छोट्याशा ढोबामध्ये ना खूप सारे मासे आहेत आणि ते पण मोठे आहेत. बघा पाणी कमी होते ना रे. पाणी थांबणार नाही. काय थांबणार? तेवढं जमा झालं परत. हे बघतो जरा पाणी कान लागली. आजोबाला दिसलंय संध्याकाळी करणार. हा बस बाहेर बघितली दिसते काय ती भाकर राहतील. बाबा तिथे आग करू बाबा.
तुझा माझ्याकडे रुको जरा सबर करो चला चिकनला लावण्याचं करतोस ना चिकनातला आहेत ना गडी मी दगडी काढतो पकडा तुला गावते काय दुसरा पण आहे, 2 आहेत माझ्याकडे. ठीक आहे संपलं सगळं टपका संपला थांबा इथे होतं. तू टाकशील परत घबीत ठेव झाकण ठेव पान कागद दान दगड ठेव वरती तुला काय माहितलं हे अरे पाना नाही भाव मित्र आहेस ना माझा असं करतो हो मला उठतंय तर फायनली आहे ना आपल्या ह्या काकांना आहे ना एक 7-8 मासे गावलेत. मळ्याचे मासे ते सगळे एक अर्धा पाऊण तासाच्या मेहनतीमध्ये 7-8 मासे. तर आता आपण आहे ना खाली चाललो आहे गावामध्ये. मग तिकडून मग आपण स्टेशनवरून परतीचा प्रवास करणार आहोत. नागेशचं काय अजून मन भरलेलं नाही आहे. आम्ही जसं जसं खाली जातोय ना तसं तसं नागेश परत ओला होतोय, परत आंघोळ करतोय बघा. आत्ता तर त्याने कहर केला आहे, अगदी पाण्यामध्ये तो झोपला आहे.